नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल न जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा. आपल्या सहकार्यामुळं आत्तापर्यंत 15,000 सबस्क्राईब आपले पूर्ण झालेले आहेत आणि व्हिडिओना चांगल्या पद्धतीनं सहकार्य होत आहे आणि सर्वसामान्य शेतकरी मित्रांच्याबद्दल हा व्हिडिओ आणि कायद्याचं ज्ञान पोहोचवण्याचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुप्रीम कोर्टाचं सायटेशन 2021 सालचं आहे. या सायटेशन असं सांगण्यात आलेलं आहे, जो आपला शेतकरी मित्रांचा 7/12 असतो, त्या 7/12वरती आपलं नाव आहे म्हणजे आपण त्या शेत मिळकतीचे मालक होत नाही. अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा एक धक्कादायक निर्णय दिलेला आहे. सांगण्याचा उद्देश सुप्रीम कोर्टाचा काय आहे की एखाद्या 7/12वरती तुमचं नाव आहे आणि तुमच्या फेरफार नोंद करून तुमचं 7/12वरती नाव घातलेलं असेल आणि 7/12 हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यालयामध्ये जर वापरत असाल आणि तुम्ही म्हणत असाल की 7/12 पत्र की नाव आहे म्हणजे मी मालक आहे किंवा एखादी जमीन मिळकत तुम्ही खरेदी करत असाल किंवा विक्री करत असाल आणि 7/12 पत्र की फक्त नाव आहे म्हणून जर जमीन खरेदी करत असाल तर ती फार मोठी चूक होणार आहे. किंवा तुमचं नाव 7/12 पत्रके दिसतंय म्हणून विक्री करणार असेल तर ती पण फार मोठी चूक होणार आहे. अशा पद्धतीचं हे जे सायटेशन आहे ते सायटेशन आहे जितेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश. हे सायटेशन 2021 सालचं आहे आणि हे सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आहे. ह्या सायटेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 7/12 पत्रकी तुमचं जरी नाव असेल म्हणून तुम्ही तो मालकी हक्काचा पुरावा 7/12 पत्रकी होत नाही. आता सरासरी मित्रांनो, 7/12 पत्रक म्हणजे आधी समजून घ्या. जो 7/12 पत्रक आपलं जी काही शेत मिळकत असेल किंवा गट नंबर असेल त्या गट नंबरमध्ये आपल्या मेन हक्कामध्ये आपल्या नावाची नोंद असते आणि आपल्या नावाच्या नोंदीसमोर आपल्या नावावर किती क्षेत्र नोंद केलेलं असतं त्याचं आकडा टाकलेला असतो. आणि ह्या पद्धतीनं आपण काय म्हणत असतो, तलाठीकडे जातो किंवा आता ऑनलाईनवर उतारा काढतो, डिजिटल उतारा काढतो आणि आपलं नाव त्या 7/12वरती असलं की आपला एक 100% गॅरंटी असते की सदरचं माझं नाव आहे, त्यावरती ह्या मिळकतीचा मी मालक आहे. तर सुप्रीम कोर्टानं काय सांगितलेलं आहे की तुमचं 7/12 पत्रक किंवा तुम्ही जमीन एखादी खरेदी घेत असाल देत असाल तर 7/12 पत्रक म्हणजे हा मालकी हक्काचा पुरावा नव्हे. थोडासा हा संभ्रम निर्माण करणारा असा हा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा. तरीसुद्धा मित्रांनो, फार महत्त्वाचा निर्णय आहे. कारण सुप्रीम कोर्टाचं मत असं आहे की 7/12वरती तुमचं नाव आहे म्हणजे ते कशासाठी आहे तर तुम्ही जो शेतसारा भरताय शासनाला, ते शेतसारा तुमच्याकडे किती शासनाने घ्यावा यासाठी त्या शेतबाऱ्याची नोंद ही सरकारी कार्यालयामध्ये असते असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. तर मित्रांनो, आपण सरासरी बँकेसाठी कर्ज काढत असतो किंवा ई करार बोजा त्याच्यावर नोंद करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा अन्य कार्यक्रमासाठी आपण तो 7/12 वापरत असतो की सदर हे मालकी हक्कानं माझं क्षेत्र एवढं आहे किंवा अट वापरत असतो की माझं मालकीचं इतकं क्षेत्र आहे किंवा खरेदी विक्रीसाठी आणि अनेक कारणासाठी, शासकीय कारणासाठी किंवा कोर्टामध्ये जामीन होण्यासाठी हे 7/12चा उपयोग आपण करत असतो. पण तो खरोखर मालकी हक्काचा पुरावा आहे का नाही किंवा मालकी हक्क म्हणजे कोणते तुमच्याकडे त्या मिळकतीचे डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र पाहिजेत म्हणजे तुम्ही त्या प्रॉपर्टीचे मालक होता हे आपण पाहूया मित्रांनो. सुप्रीम कोर्टाच्या सायटेशननुसार 2021च्या जितेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश ह्यामध्ये काय सांगितलं आहे की 7/12वर तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही मालक होत नाही. तर मालक कसं होत आहे तर कोणत्या गोष्टी तुमच्याकडे किंवा कोणती कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे त्याच्यावरून तुम्ही मालक होता हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मित्रांनो, 7/12 पत्रकी नाव आहे माझे मालक नव्हे, मालकी हक्काचा तो पुरावा आहे म्हणून सादर तुम्हाला करता येणार नाही. तुमचं नाव आहे, शेतसारा भरताय, ह्यासाठी तुम्ही तो हजर करू शकताय, त्याबद्दल नामत नाही. परंतु
तुमच्याकडं मालकी हक्क आहे ह्यासाठी महत्त्वाचा पहिला डॉक्युमेंट्स कुठला असेल, तुमचं त्या मिळकतीचं खरेदीपत्र तुमच्याकडे पाहिजे. काय पाहिजे? खरेदीपत्र पाहिजे, पहिला डॉक्युमेंट्स. दुसरं, तुम्हाला जर ती मूर्तीपत्रानं आलेले असेल तर ते मूर्तीपत्र तुमच्याकडे पाहिजे. तिसरी गोष्ट, जर बक्षीसपत्रानं जर जमीन आलेली असेल तर तुमच्याकडं बक्षीसपत्र पाहिजे. किंवा काही असे कोर्टामध्ये दावे दाखल झालेले असतात की दाव्याचा निर्णय हा तुमच्या बाजूनं लागलेला असतो आणि तुम्ही तलाट्याकडे फेरफार दिलेला असतात नोंद करण्यासाठी. ते फेरफार नोंद होऊन तुमचं नाव लागलेलं असेल तर तो तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजे. किंवा अन्य तुमचं दत्तकपत्रानं तुमचं नाव लागलेलं असेल, तुम्ही दत्तक गेलेला असाल, किंवा अन्य प्रकारे अशा काही ट्रान्सफर होऊन ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर आल्या का, कोणत्या पद्धतीनं तुमच्याकडे ती प्रॉपर्टी आल्या, हा खरा डॉक्युमेंट्स तुम्हाला ट्रान्सफर न आलेला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही म्हणू शकताय की सदरची मिळकत ही शेत मिळकत ही तुमच्या मालकीच आहे. फक्त तुम्ही त्या 7/12 पत्रकावरती तुमच्या नावाची नोंद आहे म्हणून तुम्ही मालक होऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, फार महत्त्वाचं हे सायटेशन आहे. परत एकदा मी तुम्हाला सायटेशन सांगतो. 2021चं हे सायटेशन आहे. जितेंद्र सिंग विरोध स्टेट ऑफ मध्य प्रदेश हे सायटेशन आहे. आणि ह्या सायटेशन असं म्हणण्यात आलं आहे की 7/12वरती तुमचं नाव म्हणजे तुम्ही तो मालकी हक्काचा पुरावा होऊ शकत नाही. इतर ह्याच्यासाठी तुम्ही सदरचं डॉक्युमेंट वापरू शकताय, पण तो मालकी हक्काचा पुरावा नाही, अशा पद्धतीनं ह्या सायटेशननुसार सांगण्यात आलेलं. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर परत एकदा तुम्हाला विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.